लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर तुळजापूरच्या 25 वर्षीय केतन अग्रवाल याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे। केतनची नियोजित पत्नी सिया गोयल व चेतन चौधरी यांनी मिळून हा खून केला आहे। सिया आणि चेतनचे प्रेम संबंध होते, त्यामुळे तो केतन हा त्यांच्या प्रेमामध्ये अडसर ठरत होता। त्यामुळे त्यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले। सुरुवातीला हा अपघाताचा बनाव असल्याचं समोर आले। त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आणला। याबाबत केतनचे वडील यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे। ह्या मुलीचं नाव आहे सिया प्रवीण कुमार गोयल। यांचं मार्केट यार्डमध्ये स्पायसेसचं शॉप आहे, BG गोयल अँड कंपनीच्या नावाने। ह्या मुलीसोबत माझ्या मुलाचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता। त्यानंतर हे 18 तारखेला 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट्ट करून खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण प्री बर्थडे म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले। ते वरी गेल्या घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता। 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला। आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोचलो। तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळी इन्व्हेस्टिगेशन, त्याला त्याची बॉडी हुडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली, तर तो गेला होता। त्यानंतर ते बघून अपघात आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे। आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही। पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता। जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं। पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, पर आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला। पर त्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस व तिथले SP श्री संदीप सिंगजी गिलजी यांनी खूप हेल्प केली, खूप मदत केली। त्यांनी ताबडतोब त्याचा तपास लावला सगळ्या गोष्टींचा, आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून। आणि ते अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते। आणि तो पोरगा त्यांच्यासोबत 20-30 फूट मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती, आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला।